श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. माझ्या बाबतीत तर नेहमी असं होतं, गाडीत बसले, हवा लागली की लगेच झोप येते, मग ती कोणतीही गाडी असो. असं का होतं काय माहीत? तुमच्याही बाबतीत असं होतं का? मला तर आहे ना, माझी कधी कधी खूप हसायला येते. का माहिती, मला गाडीत बसल्यावर झोप का येते. माझ्या मुलीने माझा व्हिडिओ काढला आणि एकटीच हसत होती. म्हटलं चल हसू नको. मग काय, आम्ही कुर्ला स्टेशनला उतरलो आणि मानखुर्दची ट्रेन पकडली. हो, मला आज जायचं होतं माझ्या माहेरी, कारण माझी बहीण ओटी भरण करून 2 दिवस झालं आली होती आणि आईला तिच्या सवासणी घालायच्या होत्या. ह्यांची मस्ती कधी थांबत नाही. आम्ही माहेरी गेले का माझा भाचा आणि माझा मुलगा एवढी मस्ती करतो आणि त्यांच्यामध्ये माझा भाऊसुद्धा खेळतो. त्याच्यामुळे ह्यांची मस्ती आहे ना अजिबात थांबत नाही. आता घरामध्ये गेल्याच्यानंतर माझे वडील वजन करत होते, तर आहे ना मी म्हटलं पप्पा बाजूला हो, तुमच्यापेक्षा जास्त वजन तर माझंच भरणार आहे. माझे वडील बोलले तुझं वजन काय भरणार आहे. मी आहे ना काट्यावर उभी राहिले तर माझे वडील आश्चर्य झाले, बापरे एवढं वजन. मला माझी एवढी हसायला येत होती ना. माझा भाचा बघून तो इतका चक्क झाला, आत्तू तुझं एवढं वजन. मग काय, सगळं झाल्याच्यानंतर किचनमध्ये गेले, बघितलं तर स्वयंपाक सगळा रेडी होता, कारण मला जायला खूप लेट झाला होता. माझ्या मुलांचा क्लास 7 वाजता सुटला होता. मी मानखुर्दला पोचता करता 8:30 वाजले. तोपर्यंत यांचा अख्खा स्वयंपाक झाला होता आणि माहेरी कोण विचारणारं नसतं का बाई तू एवढ्या लेट आली आणि आयत्या ताटावर बसणार आहे का. माहेर म्हणजे माहेर असतं, बरोबर ना. तिथे गेल्यावर आपल्याला आयतं ताट भेटणारच आहे. भाऊनी तर एवढं खायला आणून ठेवलं होतं ना आम्ही येणार म्हणून. माझ्या मुलीला आज सवासणींचं जेवण खायचं नव्हतं, त्याच्यामुळे त्याने मोमोज, केक वगैरे आणून ठेवला होता आणि माझ्या मामीने रसमलाई आणली होती. मग काय, मस्तपैकी जेवायला बसलो. आई म्हटली तू पण जेवून घे सवासणींमध्ये. मी मस्तपैकी ताटावर आयत्या बसले. माहेरी आलं ना असं आयतं ताट भेटतं. जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आईने सवासणींना हळद कुंकू लावली, माझ्या बहिणीने पण लावली, सगळ्यांच्या पाया पडले, ओटी भरली. तिचा सवासणींचा कार्यक्रम एकदम छान पार पडला. माझ्या मुलांनी खूप वेळ मस्ती चालू होती. मग आम्ही जेवण झाल्याच्यानंतर माझ्या घरातले आई वडील भाऊ बहीण सगळे राहिले होते, तेही जेवायला बसले. त्यांचं जेवण झाल्याच्यानंतर इतक्या गप्पा गोष्टी झाल्या, मस्ती करत बसलो. माहेरी आलं ना की वाटत नाही की बाबा हा बाबा आपल्याला हे बोलेल ते बोलेल. खूप मनासारखी मस्ती वगैरे करायची. आणि मग काय, आज असं वाटत होतं इथेच थांबून घ्यावं, पण नंतर विचार केला उद्या मुलांची शाळा आहे, त्याच्यामुळे जावंच लागणार. एक दिवस खाडा केला ना की मुलं दुसऱ्या दिवशी कंटाळा करतात. त्याच्यामुळे म्हटलं चला आता जेवण वगैरे झाले तर लवकर टायमात निघावं. भाऊने केक आणला होता, केकवर मस्तपैकी ताव मारला. नंतर माझ्या भाऊजाईचा फोटो काढला तर ती म्हटली मला नका घेऊ मध्ये. तिचाही काढल्याच्या नंतर केक मस्तपैकी खाल्ला. भाऊ म्हटला चल मी येतो तुला सोडवायला. सगळं गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर मस्तपैकी गोड खाल्लं आणि निघाले. माझा भाऊ म्हटला चल तुला मी घरपर्यंत सोडून येतो. याला म्हणतात माहेर, खायचं पण आणि आपल्याला सोडवायला पण येणार. तर चला, बाय बाय.